विविध गंभीर गुन्ह्यातील 4 आरोपी लातूर सबजेलमधून पळाल्याचा प्रकार समोर आलाय। पळालेल्या 4 पैकी एकास पकडण्यास पोलिसांना यश आले असून सबजेलचे जेलर सपकाळ जेलमधल्या आरोपीकडून पैसे उकळत असल्याचा गंभीर आरोप पकडण्यात आलेल्या सचिन चव्हाणने केलाय। शहरातील तहसील कार्यालयाशेजारी असलेल्या सबजेलमधून ड्युटीवरील 4 पैकी एका पोलीस शिपायास मारहाण करून विविध गंभीर गुन्ह्यातील आरोपी रवी दोनगहू, सचिन चव्हाण, हुसेन शेख, विकास ओपाडे या 4 आरोपींनी सबजेलमधून पलायन केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणात सबजेलमध्ये कामगिरीवर असणारे मात्र घटनेवेळी हजर नसलेल्या हेड कॉन्स्टेबल वरवटे, पोलीस कॉन्स्टेबल चामे, शेख तसेच गुत्तमपल्ली यांना तात्काळ पोलीस अधीक्षक CH स्टॅलिन यांच्या आदेशानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी निलंबित केलाय। दरम्यान 4 पोलीस पथकांच्या नियुक्तीनंतर 4 पैकी एक आरोपी सचिन चव्हाण यास फ्रेंड्स हॉटेल येथून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय। सबजेलसाठी नियुक्त असणारे जेलर सपकाळ जेलमधील आरोपीकडून सतत पैसे उकळतात व पैसे देणाऱ्या आरोपीस उस्मानाबाद जेलमध्ये पाठवण्यास विलंब लावतात असा गंभीर आरोप सबजेलमधून पळून गेलेल्या मात्र पोलिसांच्या गळास लागलेल्या आरोपी सचिन चव्हाण यांनी केलाय। थोडासा आवाज मोठा येऊ आवाज मोठा कर। 5-6 दिवस झाले होतो सबजेलमध्ये। असं आहे का? बरं, तुझ्यासोबत जे दुसरे 3 आरोपी पळालेले इथं, तर ते किती दिवसापासून जेलमध्ये होते इथं सबजेल? माझ्या आधीपासूनच होते। असं आहे का? बरं, ते उस्मानाबाद जेलचे होते। इथल्या जेलला मी कशाबद्दल ठेवलं होतं त्यांना तारखेसाठी ठेवलं होतं। तारखेसाठी ठेवलं होतं का? मला असं कळालं की इथले जे जेलर आहेत तर ते असा आरोपीला इथं जेलमध्ये ठेवण्याबद्दल पैसे वगैरे काही घेतात वगैरे, त्याचा इंटरेस्ट घेतात ना सर? घेतात का? कोण घेतात? ते जेलर साहेब घेतात पैसे। जे पैसे देतात त्यांना ठेवते आणि जे देत नाही त्यांना उस्मानाबादला जाते। असं आहे का? बरं, ठीक आहे। सबजेलमधून पलायन केलेल्या आरोपीचा लवकरच शोध घेतला जाणार आहे। या घटनेस जबाबदार दोषी कामचुकार पोलीस कर्मचाऱ्यावर देखील कारवाई केली गेली। मात्र सबजेलचे जेलर म्हणून काम करणारे महाशय सपकाळ यांच्यावर जेलमधील आरोपीकडून पैसे उकळण्याच्या आरोपाचे काय? जेलरची चौकशी होणार का? चौकशी झाली तर कारवाई होणार का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। कॅमेरा पर्सन सुनील गवळीसह शीतल पवार, सिटी न्यूज, लातूर।